नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या जन्म व मृत्यू नोंदी वेळेत आणि अचूकपणे करण्यात याव्यात. तसेच जन्म नोंदणीच्या आधारे नागरिकांना तत्काळ जन्मदाखले उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार आणि माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी अतिरिक्त आयुक्त कार्यालयाला निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की जन्म दाखला हा प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत दस्तऐवज आहे. शालेय प्रवेश, शासकीय योजना, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट तसेच विविध शासकीय आणि खासगी कामकाजासाठी जन्मदाखल्याची आवश्यकता असते. मात्र अनेक नागरिकांना जन्मनोंदणी झाल्यानंतरही वेळेत जन्मदाखला मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे पालक आणि नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. तसेच नवीन जन्मदाखला मिळविण्यासाठी नागरिकांकडून जुना जन्मदाखला सादर करण्याची अट घातली जात असल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे. जर नागरिकांकडे जुना जन्मदाखला उपलब्ध असेल तर ते नवीन दाखल्यासाठी अर्जच का करतील, असा प्रश्न उपस्थित करत ही अट तात्काळ रद्द करावी आणि जन्मनोंदीच्या आधारे नवीन जन्मदाखला देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक वेळा नागरिकांच्या मृत्यूची नोंदही वेळेवर होत नसल्याने संबंधित कुटुंबियांना विविध शासकीय कामकाजांसाठी अडचणींचा सामना करावा लागतो. मृत्यूची नोंद नसल्यास वारस प्रमाणपत्र, बँक व्यवहार, मालमत्ता हस्तांतरण तसेच इतर आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे जन्म व मृत्यू नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि गतिमान करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन संबंधित विभागाने प्रलंबित जन्म व मृत्यू नोंदींचा तातडीने निपटारा करावा. जन्मनोंद आधारित जन्मदाखले त्वरित वितरित करावेत आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा मनस्ताप होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राहुल जावळे, सौ फैजुनिसा शेख यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज इचलकरंजी महानगरपालिका दाखला, जन्मदाखला, मृत्यू दाखला विभाग आहे आपल्याला. तर इचलकरंजी शहरामध्ये नागरिकांची पिळवणूक होत आहे. रोज इथं एक नियम सांगत आहेत नागरिकांनी की 21 दिवसाच्या जर दाखला पाहिजे असेल, जन्मदाखला पाहिजे असेल किंवा मृत्यू दाखला पाहिजे असेल तर 21 दिवसात नोंद करावं लागतील. तर लोक काही कामानिमित्त म्हणा आणि काही दुःखाच्या ह्याच्यात असतील तर लोक विसरतात. त्याच्यामुळे नोंद करायला येऊ शकते की कोर्टातनं आदेशांना नाहीतर अपर तहसीलदार त्यांच्या आदेशांना चालूच आहे. परंतु ज्याचा दाखला इथं नोंद आहे तरीसुद्धा जिल्हा अधिकारी दाखला नागरिकांनी देत नाही. काही कारणामुळं दाखला हरवला जातो. परंतु इथं नोंद आहे तर दाखला लगेच मिळाला पाहिजे. तर त्यांनी म्हणाले दाखल्याचा फेवराचा असेल तर आम्ही देणार. परंतु भीमशक्ती समाजामध्ये एवढीच मागणी आहे की कुठल्याही इचलकरंजी शहरामध्ये कुठल्याही नागरिकांची पूर्ण होऊ नये. सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांनी जर जे कागद लागतात त्याच्यासाठी जर यांनी अडथळा आणत असतील तर हे चुकीचं आहे. आमची एवढीच मागणी आहे की लोकांची पूर्ण होऊ नये. यासाठी आम्ही इथल्या अधिकाऱ्याला भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने निवेदन देऊन आम्ही पुढचा लढा आम्ही देत राहणार आहे. जय भीम.